पुढची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सलीम डोलाचा सहकारी दुबईतून हद्दपार झालेला आहे। सूत्रांकडून ही माहिती येते दुबईतून हद्दपार झालेला मोहम्मद सलीम हा कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचा जवळचा सहकारी होता। डोलासोबत पूर्वी डोंगरी या ठिकाणी राहणारा शेख 2023 पर्यंत शहरामध्ये होता। मुंबई पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला ज्यामध्ये तो सहभागी होता। तेव्हा तो दुबईला पळून गेला आणि त्याला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणासह 7 भारतीय राज्यांमधील ड्रग्ज नेटवर्कवरती देखरेख करण्याचं काम सोपवण्यात आलेलं होतं। पोलीस सलीम डोलाचाही सध्या माग काढत होते। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत। प्रशांत, खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल कारण दुबईतून हद्दपार झालेला मोहम्मद सलीम हा कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचा जवळचा सहकारी होता। अमित, आपल्याला माहिती आहे की मोहम्मद सलीमचं डिपोर्ट करणं ही आपल्या देशातल्या ड्रग नेटवर्कला धक्का देणारी एक मोठी कारवाई आपल्याला नक्कीच म्हणता येईल। हे मोठं यश पोलीस दलाला नक्कीच म्हणता येईल, पण जोपर्यंत सलीम डोला हातात येत नाही तोपर्यंत या नेटवर्कला खरा मोठा धक्का लागणार नाही आणि याचमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वाटाघाटी जोरदार सुरू झाल्या। कारण सलीम डोला हा तुर्कीमध्ये लपल्याचा संशय पोलिसांना होता, पण डोला हा UAE मधनं सुद्धा स्थलांतरित झाला आहे अशी अधिकृत माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे। तशी त्यांनी पोलिसांनी UAE अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती दिली आहे। इव्हन UAE अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणात मुलगा आणि पुतणे यांना दुबईमध्ये ताब्यात घेताच हा डोला तुर्कीला पळून गेलाय। कारण आपल्याला माहिती आहे की भारत आणि युरोपीय देशांमध्ये जी संबंधाची स्थिती आहे त्यामुळे भारतात शक्यता जी त्याला आहे हद्दपार करण्याची कमी असल्याचं त्याला बहुतेक वाटलंय। पण काहीही असो, सलीम डोलाला जेरबंद करण्यासाठी म्हणून सगळ्यात मोठं पाऊल जे आहे ते मोहम्मद सलीम याचं जे डिपोर्ट झालाय भारतात आता, आणि याचमुळे सलीम डोलाला अटकेची शक्यता अधिक वाटते। पण या सगळ्याच मोठा जो आहे हे दाऊद इब्राहिमचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे आणि हेच रॅकेट हे सलीम डोला हा आपल्या देशातील 7 राज्यांमध्ये चालवत होता। निश्चित प्रशांत, त्यामुळे महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।